पत्रव्यवहार करेल। राज्य शासन म्हणजे यूडी डिपार्टमेंट हे महापालिकेला माहित नाही। त्यांच्या रूल ऑफ बिझनेस मध्ये आम्ही मुख्य सचिवाला पत्र दिल्यानंतर ते मुख्य सचिव यूडी डिपार्टमेंटला माग करतील। मुख्यमंत्री महोदयांकडे देखील ती प्रत असेल आणि जो कायद्याने अधिकार दिलेला आहे, शेवटी कायदा बनवणारी महापालिका ऍक्ट बनवणारी यंत्रणा ही राज्य शासन आहे। महापालिका स्वायत्त आहे। महापालिका काही निर्णय घेते हे आपल्या अधिकारात घेते। जिथे जिथे कुठे राज्य शासन जास्त करून यूडी डिपार्टमेंट आपल्या कायद्याचा गैरवापर करेल, आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या हिताच्या विरुद्ध काम करेल, तिथे तिथे आम्ही नवी मुंबई महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध म्हणजे यूडी डिपार्टमेंटच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाईल। आणि तुम्हाला एक सांगतो, त्या ठिकाणी कोर्टामध्ये ती जो सूट दाखल करायला लागते ती कमिशनरांनाच दाखल करायला लागते। तो कायद्याने तसा अधिकार नवी मुंबई प्रत्येक महापालिकेला दिलेला आहे। त्यामुळे आयुक्तांनी खरं म्हणजे कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, कायदा बघितला पाहिजे आणि कायद्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे। आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी नाही। आयुक्त हे राज्य शासन नियुक्त महापालिकेचे कर्तव्य बजावण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी आहे। काही प्रॅक्टिस वर्षानुवर्षे चालू होत्या, पण आता कायद्याचं राज्य त्या ठिकाणी आपण आणलेलं आहे। अनेक बाबीसाठी आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत। त्यामध्ये कोर्टातून देखील आम्हाला उचित न्याय तो भेटून राहील। सन्माननीय सर्व सदस्यांनी बसून घ्या। बसून काय ते एकाने उभा राहून बोला ना, अख्खा सभागृह जर बोलणार कोण ऐकणार आहे ते? एकाने ते उभे राहिलेले बोलायला ना, तुम्हाला सगळ्यांना उभं राहायची काय आवश्यकता आहे? त्या बोलतात त्यांच्यावर पॉइंट ऑफ ऑर्डर ना, त्यांच्या तोंडून काय बोलायचं ते सांगा। अख्खा सभागृह काय सांगताय? बसा सगळ्यांनी, सगळ्यांनी बसा। हे सभागृह आहे, मंच मार्केट नाहीये। बसा सगळ्यांनी, बसा सगळ्यांनी बसा। सन्माननीय सदस्य बसा पण। त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर दिले, त्यांच्या पॉइंट ऑफ ऑर्डरला तुम्हाला पॉइंट ऑफ ऑर्डर आहे ना, तर त्यांचं बोलून झालं बोला ना। पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊ शकतो। मग तुम्ही नाव घेतलं शिवसेना पक्षाचा पाठिंबा, आमचा सुद्धा पाठिंबा आहे ना, तर आम्ही इथे बसलो ना, आम्हाला पुनर्विकास नको आहे का? आम्हाला पुनर्विकास नको असं तुम्हाला कोण बोललं? माझं स्वतःचं घर सुद्धा पुनर्विकासासाठी आहे। आमच्या सोसायटीला सुद्धा सिल्वर कॅटेगरी डिक्लेअर झालेलं आहे। आम्हाला सुद्धा मोठी घरं हवी आहे। सुनियोजित पद्धतीने ते व्हावं एवढाच इच्छा आहे। तर तुम्ही कालपासून पत्रकारांना माहिती देताय पुनर्विकासाला विरोध आहे, पुनर्विकासाला विरोध आहे। काल तिथे इथून त्याच्यापर्यंत माझ्या सोसायटीची लोक बोलतात कोण म्हणून? तुम्ही सांगा ना, शिवसेना आणि बीजेपी नक्की चाललाय ना? आम्ही इथे जनतेसाठी निवडून जातो, जनतेसाठी आम्हाला इथे पाठवलेलं आहे जनतेने। पक्ष तुम्ही सभागृहाच्या बाहेर ठेवा ना, पक्ष सभागृहाच्या बाहेर ठेवा। मॅडम आपण इथे आम्हाला सुद्धा
तुम्ही शांत ताईंच्याशी बोलत नाहीये. तुम्ही शांत बसा. तुम्ही कोणाला कसं घेऊन जाता? ही परिस्थिती इंडियामध्ये आहे. त्यांचा विषय पूर्ण झालेला आहे. समाजाला काही ठिकाणी राजकारण देखील होत आहे. आपण या ठिकाणी शहराच्या भवितव्यासाठी शहराच्या भल्यासाठी आपण या ठिकाणी बोलत आहोत. फक्त सिप्लेस मध्ये मागणी जात नाही, इतर भागातही मागणी जात. प्रत्येक ठिकाणी घरं आहेत, प्रत्येकाला मोठी घरं भेटावी हा त्यांचा अधिकार हक्क आहे. तो आम्ही काय त्यांनी कसं कुटुंब वाढवलं आम्ही पाहिलं, त्यांचा आम्हाला कळत आहे. पण त्या भावनाच्या आडमध्ये